शुभं करोति कल्याणम् आरोग्यं धनसम्पदा शत्रुबुद्धिविनाशाय दीपज्योती नमस्तुते दिव्या दिव्या दीपत्काळकाणी कुंडलमोतीहार दिव्याला पाहून नमस्कार तिळाचे तेल कापसाची वात दिवा जळो मध्यानरात दिवा लावला देवांपाशी उजेड पडला तुळशीपाशी माझा नमस्कार सर्व देवांपाशी। नमस्कार, मी पूजा तुम्हा सर्वांचं स्वागत करत आहे पूजाच कॉर्नरमध्ये। आषाढी एकादशीपासून चातुर्मास सुरू झाला आहे आणि चातुर्मासातील पहिली अमावस्या म्हणून आषाढ अमावस्या साजरी केली जाते। तर आषाढी अमावस्याला दीपपूजनाची आपल्याकडे प्राचीन परंपरा आहे, त्यामुळे याला दीप अमावस्या असे देखील म्हटले जाते। तर अमावस्येच्या रात्री अग्निप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी म्हणजे आषाढ अमावस्येला दीपपूजन केले जाते। यावर्षी 16 जुलै रात्री 10:06 अमावस्याची तिथी सुरू होणार आहे। मात्र अमावस्याची तिथी 17 जुलैचा सूर्योदय पाहणार असल्याने आषाढ अमावस्या किंवा दीप अमावस्या ही 17 तारखेला साजरी केली जाणार आहे आणि 17 तारखेला 12 वाजता अमावस्या संपणार आहे। तर आषाढ अमावस्या सोमवारी आल्यामुळे ही दीप अमावस्या सोमवती अमावस्या सुद्धा असणार आहे, त्यामुळे ही अमावस्या एकदम खास आणि विशेष असणार आहे। दीपपूजन केल्याने घरात धनधान्य व लक्ष्मीचा वास सदैव राहतो। त्याचबरोबर सोमवती अमावस्या आल्याने त्याला महादेवांच्या उपासनेची ही जोड देणे चांगलं राहील। तर श्रावणाचा पवित्र महिना सुरू होण्याच्या आदल्या दिवशी ही अमावस्या येत असते। तर घरातील दिव्यांची पूजा या दिवशी केली जाते। तर 18 जुलैपासून अधिक श्रावण मास चालू होत आहे। यानंतर सण आणि व्रतवैकल्य यांना सुरुवात होत असते। तर श्रावण महिन्यात वेगवेगळ्या सणांना वापरल्या जाणाऱ्या दिव्यांची हा महिना सुरू होण्याआधीच पूजा करण्याचा सण असतो। तर या दिवशी दीपपूजन कसं करायचं, त्याचबरोबर या दिवशी मुलांना ओवाळलं जातं, तर ते का ओवाळलं जातं याची सर्व माहिती मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला देणार आहे। तर व्हिडिओ संपूर्ण नक्की पहा। तर या दिवशी तुम्ही संध्याकाळी पूजा करू शकता। तर घरातील इकडे तिकडे ठेवलेले धुळीने माखलेले दिवे, समया, निरांजने, लामण दिवे या सर्वांना एकत्र करून घासून पुसून लक्क करून ठेवण्याचा हा दिवस असतो। तर दीपपूजन करण्याच्या आधीच आपण घरातील म्हणजे आपल्या देवघरातील पूजा आवरून घ्यायची आहे। या दिवशी सोमवती अमावस्या ही आहे, तर भगवान शंकराचीही आपल्याला या दिवशी यथासांगाशी पूजा करायची आहे। यानंतर आपण जिथे दीपपूजन करणार आहोत ती जागा आपल्याला स्वच्छ करून घ्यायची आहे। त्यानंतर रांगोळीच्या सहाय्याने आपल्याला इथे स्वस्तिक काढून घ्यायचं आहे। स्वस्तिकावरती आपल्याला हळदी कुंकू व्हायचं आहे। त्यानंतर स्वच्छ असा चौरंग किंवा तुम्ही पाठही मांडू शकता। तर इथे मी चौरंगावरती दिवे ठेवणार आहे, तर इथे मी चौरंग मांडून घेतलेला आहे। तर यानंतर त्याच्यावरती छान असं वस्त्र अंथरून घ्यायचं आहे। तर मी इथे तुम्हाला या दिवशी पूजा कशी करायची फक्त हे दाखवते आहे। तुमच्याकडे जशी पद्धत आहे त्या पद्धतीने तुम्ही पूजा केली तरीही चालेल, पण या दिवशी मी पूजा कशी करते हे मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे। आणि प्रत्येकाच्या घरामध्ये बरेच दिवे असतात असं नाही, तुम्ही मातीच्या दिव्यांचीही पूजा करू शकता। एक छोटासा दिवा जरी असला तर तो आपल्या घरामध्ये प्रकाश देतो। तर त्या दिव्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस असतो। तर त्या दिवशी नक्कीच तुम्ही दीपपूजन करावे। तर चौरंगावरती अजून मी एक असा छोटासा चौरंग ठेवलेला आहे, त्याच्यावरती वस्त्र अंथरलेलं आहे। इथे माझ्याकडे असे मोरपीस आहेत, तर तेही मी असे ठेवलेले आहे जेणेकरून छान दिसेल। तर जे आपण दिवे घेतलेले आहेत प्रत्येक दिव्याला आपल्याला आसन ठेवायचं आहे। तर अक्षदांचं आसन आपण प्रत्येक दिव्याच्या खाली ठेवायचं आहे। दीप अमावस्येचा दिवस हा भगवान शिव, देवी लक्ष्मी आणि भगवान गणेश यांना त्यांच्या आशीर्वादाने समृद्धी मिळवण्यासाठी प्रार्थना आपण या दिवशी नक्कीच करायची आहे। दीप अमावस्येच्या दिवशी भगवान शंकर, माता पार्वती आणि कार्तिकेय यांची पूजा केली जाते। तर या दिवशी वेगवेगळे व्रतवैकल्य या दिवशी आपल्या कुळधर्माप्रमाणे केले जातात। सर्वात महत्त्वाचं म्हणजे या दिवशी पितरांना तर्पण करतात। तसेच दर अमावस्येला पितरांना तर्पण केल्यास त्यांच्या आत्म्याला शांती मिळते आणि ते सर्व दोषांपासून आपल्याला मुक्त करतात। चौरंगाभोवती आपल्याला छान अशी रांगोळी रेखाटून घ्यायची आहे। रांगोळीमुळे अत्यंत प्रसन्न असं वातावरण किंवा प्रसन्न अशी पूजा वाटते आणि दिसायलाही खूप सुंदर दिसतं। तर इथे पहा, गोपद्म व्रत ही या दिवसांमध्ये केलं जातं। त्याचबरोबर अधिक महिनाही चालू होत आहे।
तर या अशा रांगोळीचे साच्यानी खूप सोपं जातं रांगोळी काढायला. तुम्हाला याआधीच मी दाखवलेलं आहे. या रांगोळीच्या साच्यांबद्दल संपूर्ण तुम्हाला मी माहिती दिलेली आहे. परंतु स्क्रीनवरती तुम्हाला एक नंबर दिसत असेल तर त्या ताईंशी तुम्ही नक्कीच कॉन्टॅक्ट करा आणि तुम्हाला जर असे लाकडी साचे हवे असतील ते पण रिझनेबल रेटमध्ये तर तुम्ही मागवू शकता. तर इथे पहा सर्वप्रथम आपण गणपती बाप्पांची स्थापना करणार आहोत. तर गणपती बाप्पांना मी अभिषेक घालून घेतलेला आहे. त्यानंतर इथे पहा 2 विड्याची मी पानं घेतलेली आहे. त्याच्यावरती अक्षता ठेवायच्या आहेत आणि गणपती बाप्पांची आपल्याला इथे स्थापना करायची आहे. तर एक छोटासा दिवा मी देवघरामध्ये आधीच लावून ठेवलेला आहे. श्री गणेशांना आपण हळदी कुंकू व्हायचं आहे, फूल व्हायचं आहे, अक्षता व्हायची आहे. त्यानंतर आपण जे आपण घेतलेले आहेत सर्व दिवे ते आपण अक्षदांवरती सर्व दिवे ठेवणार आहोत. दिवा, ज्योती, फुलवात, वात यांना फार महत्त्वाचे स्थान आहे. प्राणाला देखील प्राणज्योत असे म्हटले जाते. तर घरातील मुलांना वंशाचे दिवे म्हणतात. इतका हा दिवा माणसाशी निगडीत आहे. दीप म्हणजे प्रकाश. जिथे प्रकाश असतो तिथून अंधाराला काढता पाय घ्यावाच लागतो. अंधार म्हणजे काय तर संकट आणि दीप म्हणजे काय तर तेज. जिथे तेज असते तिथे संकटाला घाबरून पळावेच लागते. असे दिव्याचे तेज आपल्या मुलांना मिळावे व हर तऱ्हेच्या संकटापासून आपले मुलांना मात करण्याची त्यांच्यामध्ये शक्ती यावी यासाठी आषाढ अमावास्येला घरातील लहान मुलांना दिव्याने ओवाळले जाते. तर आजची मुले ही भविष्यातील जबाबदार नागरिक असतात. त्यांच्यावर चांगले संस्कार घडावेत यासाठी आपल्या शास्त्रामध्ये संस्कार विधी सांगितलेला आहे. तर या विधीचा संबंध थेट कृष्ण कथेत सापडतो. यमुनेच्या तीरावर दररोज गायी गुरे मृत्युमुखी पडत होती तेव्हा यमुनेत लपून बसलेला कालिया नाग हे कृत्य करत असल्याचे बाळकृष्णाला कळाले. त्याने यमुनेत उडी टाकून कालियामर्दन केले आणि त्याच्या डोक्यावर स्वार होऊन त्याला वश करून बासरी वादन करून गोकुळवासियांना भयमुक्त केले. म्हणून यशोदेबरोबरच सर्व सुवासिनींनी गोपाळकृष्णाची दिव्यांनी आरती ओवाळली आणि त्याच्यासारखे तेज, धैर्य, शौर्य आमच्याही मुलांना मिळू देत अशी प्रार्थना केली. तेव्हापासून ही प्रथा सुरू झाली आहे. तर हा प्रसंग आषाढ अमावास्येला घडल्याने त्या दिवशी दिव्यांनी आसमंत उजळून निघाले होते. तर त्या रात्रीला दिव्यांची आवस असं म्हटलं जातं. तर यासाठीच श्रावणात ज्योतिपूजनाच्या प्रतिमेतही गोपाळकृष्णाची मूर्ती पाहायला मिळते. तर या दिवशी न विसरता आपल्या घरातील सर्व मुलांना नक्कीच ओवाळायचं आहे. घरातील इडापिडा टळो व अज्ञानाचा अंधकार दूर व्हावा या उद्देशाने दीप अमावस्या साजरी केली जाते. तर सर्व दिव्यांमध्ये मी तिळाचं तेल घातलेलं आहे आणि यानंतर आपल्याला गूळ घालून कणकेचे जे दिवे बनवतात या दिवशी तर तेही बनवायचे आहेत आणि त्यांच्यामध्ये आपल्याला तूप घालायचं आहे. तुपाच्या वाती लावायच्या आहेत. तर इथे पहा सर्व दिवे मी लावून घेतलेले आहेत. खूप छान आणि प्रसन्न वाटत आहे. तर या दिव्यांचा प्रकाश किती छान आणि आल्हाददायक आहे. दिवे लागले की वातावरणामध्ये एकदम सकारात्मकता जाणवली. तर या दिवशी कणकेचे गोड दिवे तेही उकडलेले दिवे बनवतात. कणकेचे गूळ घालून केलेले उकडलेले दिवे पक्वान्न म्हणून आणि नैवेद्य म्हणून केले जातात. तर इथे मी 5 दिवे केलेले आहेत. तर ते सर्वप्रथम प्रज्वलित करून घेते. तर या कणकेच्या दिव्यांनी आपल्याला सर्व दिव्यांना ओवाळायचं आहे. त्याचबरोबर आपल्या देवघरातील देवांनाही ओवाळायचं आहे. एका कणकेच्या दिव्यामध्ये तुपाची वात ठेवून तो देवापुढे ठेवायचा आहे. तर ओल्या मातीचे दिवेही बनवून तुम्ही पूजेत मांडू शकता. या सर्व दिव्यांची आपल्याला हळद कुंकू, फुले, अक्षदा वाहून मनोभावे पूजा करायची आहे. गोडाचा नैवेद्य दाखवायचा आहे. तर आषाढ महिन्यातील अमावास्येला काही ठिकाणी
पितृतर्पण देखील दिलं जातं. तर या दिवशी पितरांना तर्पण देऊन पुरणाचा नैवेद्य दाखवावा. पितरांच्या स्मरणार्थ दीप प्रज्वलित करतात. अमावस्येला हा विधी केल्याने पितरांना मुक्ती मिळते असे मानले जाते. त्यानंतर दिव्यांची कहाणी आपण ऐकणार आहोत. आयुरारोग्य व लक्ष्मी यांची फलप्राप्ती त्यामुळे होते असं धार्मिक ग्रंथात लिहिलेलं आहे. तर या दिवशी समोवती अमावस्या आल्याने शंकर मंदिरात जाऊन दीपदान करणे देखील पुण्यदायी ठरते. तसेच त्या ठिकाणी सायंकाळी शुचिर्भूत होऊन महादेवाला अभिषेक घालावा किंवा ते शक्य नसल्यास ओम नमः शिवाय या मंत्राचा आपल्याला 108 वेळा जप करायचा आहे. पूर्वीच्या काळी विद्युत दिवे नव्हते, तेव्हा पावसाळ्यात जास्त अंधार होतो. त्यावेळी घरातील दिवे सुस्थितीत असावे, त्याची देखभाल केली जावी म्हणून देखील हा सण साजरा केला जायचा. या पूजेनंतर आपण दिव्यांपुढे हात जोडायचे आहेत. दिव्यांना प्रार्थना करायची आहे. हे दीपा, तू सूर्यरूप आणि अग्निरूप आहेस. तेजामध्ये तू उत्तम तेज आहे. माझ्या पूजेचा तू स्वीकार कर आणि माझ्या सर्व इच्छा पूर्ण कर. चातुर्मासात देव झोपले असल्याने वायुमंडलात रजतम लहरींचे प्रमाण आणि वाईट शक्तींचे प्राबल्य वाढलेले असते. तसेच पावसाळे आणि ढगाळ वातावरणामुळे पृथ्वीवर सूर्यप्रकाशाचे प्रमाण देखील अल्प असते. तर अशा प्रकारे चातुर्मासात सात्विकता, चैतन्य आणि तेजतत्व यांचा अभाव जाणवतो. इतर तिथींच्या तुलनेत पौर्णिमा आणि अमावस्या या तिथींना वाईट शक्तींचे बळ वाढून त्या विविध सात्विक घटकांवरती सूक्ष्मातून अधिक प्रमाणात आक्रमण करतात. तर चातुर्मासातील आषाढी अमावस्यालाही वाईट शक्तींचे आक्रमण मोठ्या प्रमाणात होते. त्यामुळे आषाढी अमावस्याला दीपपूजन करण्याचे विशेष महत्त्व आहे. तर या पूजनाने दिव्याला तेजतत्वयुक्त सात्विकता आणि चैतन्य मिळून त्यांचे वाईट शक्तींच्या आक्रमणापासून संरक्षण होते. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ मला नक्कीच कमेंट करून सांगा आणि अशा छान छान व्हिडिओजसाठी पूजाज कॉर्नरला सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचबरोबर बेल आयकॉनही क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला माझे नवनवीन व्हिडिओज असेच पाहता येतील. चला तर मग भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओबरोबर. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.